स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनो, माणसाच्या जीवनात कधी काळोख येतो, कधी प्रकाश, कधी दुःख, कधी आनंद. पण लक्षात ठेवा, माझा हात तुमच्या डोक्यावर असेल तर कोणत्याही वादळाची काळजी करू नका, कारण मी आहे, सदैव आहे आणि तुमच्या सोबत आहे. तुम्ही दिवसातून किती संघर्ष करता, कधी संसाराच्या वेदना, कधी मनाचे आघात, कधी लोकांचे अपमान, कधी नशिबाची खेळ, पण तुमच्या जीवनाची थरक धरून मी तुमच्या जवळ उभा असतो. तुम्ही पडलात तर उचलतो, हरलात तर उभा करतो आणि थकलात तर तुम्हाला माझ्या पायाशी विसावू देतो. जेव्हा तुम्ही म्हणता, स्वामी आता माझ्याकडून नाही होत, तेव्हा मी म्हणतो, लेका, अजून तुझ्यात खूप शक्ती आहे. तुला हरायचं नाही, तुझा वेळ यायचाच आहे. कधी स्वतःवर विश्वास कमी पडतो ना, मग माझा विचार करा, मी तुम्हाला हरू देईन का? मी तुम्हाला वाया जाऊ देईन का? नाही, कारण तुमच्या धडपडीत माझी कृपा आहे आणि माझ्या कृपेने तुमचा मार्ग बनतो. माझ्या लेकरांनो, तुम्ही कितीही संकटात असलात तरी लक्षात ठेवा, संकट तुमचं नुकसान करण्यासाठी नसतात, ती तुम्हाला अधिक बळकट करण्यासाठी येतात. जसा लोखंडाचा तुकडा तापला तरच तलवार बनतो, तसंच तुमचं मनही वेदनेतूनच शक्ती मिळवतं. लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मनात माझा विश्वास आहे का, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आज तुमच्या जीवनात प्रश्न असतील, कर्ज, आजार, संबंध, अपयश, कोणताही प्रश्न असू द्या, त्यांच्यापेक्षा मोठा मी आहे याची जाणीव ठेवा. खूप जण विचारतात, स्वामी आपली कृपा कधी होईल? अरे लेकरांनो, माझी कृपा एखाद्या दिवशी सुरू होत नाही, ती तर जन्मापासून तुमच्यावर चालू आहे, फक्त तुम्हाला जाणवत नाही. प्रार्थना करा पण घाई करू नका, कष्ट करा पण विश्वास हरवू नका. जीवन कठीण वाटलं तरी माझं नाव घेत राहा, कारण माझं नाव म्हणजे शक्ती, माझं नाव म्हणजे आधार, माझं नाव म्हणजे तुमच्या जीवनातल्या प्रकाशाचं द्वार. जेव्हा जग मागे फिरतं तेव्हा मी पुढे उभा असतो. जेव्हा माणसं साथ सोडतात, मी कधीच सोडत नाही. जेव्हा तुमच्या हृदयात दुःख उसळतं तेव्हा माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही, तुम्ही कधीच एकटे नव्हता, तुम्ही कधीच एकटे राहणार नाही. तुमची समस्या मला सांगायला घाबरू नका, मी ऐकतो, मी जाणतो, मी समजतो आणि योग्य वेळ आल्यावर मी उपायही देतो. आज जर तुम्ही थोडे अडकलात तर उद्या त्याच ठिकाणी तुम्ही उंच उभे असाल. आज रडत असाल तर उद्या माझ्या कृपेने हसाल. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मनात शांती येईल, तुमच्या मार्गात प्रकाश येईल आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील. मी सदैव तुमचा आहे आणि तुम्ही माझेच आहात. जय जय श्री स्वामी समर्थ.